हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आपण खूप दिवसानंतर ट्युटोरियल बनवत आहोत। यामध्ये तुम्हाला एलिफंटची ज्वेलरी आपण शिकवणार आहोत। ज्यामध्ये फर्स्ट आपण शिकवणार आहोत ते आहे इयर कप, एलिफंटचा इयर कप। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। 0.3 ची वायर लागेल, त्यानंतर 20 गेजची आपण वायर घेतलेली आहे। त्यानंतर तुम्हाला एक एलिफंटचा पॅच लागेल, एक बकुळ बीड्स लागेल, बॉल पिन एक लागेल आणि हे जे गोल्डन घुंगरू आहेत ते तुम्हाला थोडेसे लागतील। चला तर मग आपण ट्युटोरियल बनवायला स्टार्ट करूया। तुम्हाला दोन पक्कडही लागतील, कटर आणि राऊंड नोज प्लायर असे दोन जे पक्कड आहेत ते तुम्हाला यूज करायचे आहेत। आणि फ्लॅट नोज प्लायरनी सुद्धा तुम्ही थोडंफार काम करू शकता। चला स्टार्ट। सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, 20 गेजची वायर घेऊन त्याला राऊंड नोज प्लायरनी राऊंड अशा शेप देऊन घ्यायचा आहे। राऊंड शेप देऊन ती वायर जी आहे ती तुम्हाला अशी स्ट्रेट करून घ्यायची आहे, जेणेकरून तुम्ही जो इयर कप बनवणार आहात तो खूप छान आणि स्ट्रेट असा सुंदर दिसेल। त्यानंतर तुम्हाला फ्लॅट नोज प्लायरनी त्याला बॅक साइडला बेंड करून घ्यायचं आहे, जेणेकरून कानामध्ये जेव्हा अडकवणार त्यावेळेला ते प्रॉपरली कानाच्या पाळीमध्ये फिट व्हायला हवं। त्यानंतर राऊंड नोज प्लायरनी त्याला आपण प्रॉपरली असा शेप देऊन घेऊया आणि वायर स्ट्रेट करून घेऊयात। त्यानंतर जे आहे आपण एक साइडची जी वायर आहे तिला आपण कट करून घ्यायचं आहे। ती हाफ मेजरमेंट घेऊन हाफ इंच ठेवून बाकीची कट करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर त्याला सुंदर असा सर्कल शेप मध्ये एक आपल्याला लूप बनवून घ्यायचे, ज्यामध्ये आपण लटकन ऍड करणार आहोत। तुम्ही पकडनी त्याला टर्न करून घेऊ शकता राऊंड नोज प्लायरने। त्यानंतर एक बॉल पिन घ्यायची आहे आणि बॉल पिन मध्ये तुम्हाला एक बकुळ बीड्स आणि त्याचबरोबर जे गोल्डन बीड्स आहेत ते पण तुम्हाला घालून घ्यायचे आहेत आणि त्याला सर्कल शेप मध्ये लूप करून घ्यायचं आहे। आता आपण एक बकुळ बीड्स घालून घेतला। आता आपण गोल्डन घुंगरू जे आहेत ते आपण टाकून घेऊयात। त्यानंतर राऊंड नोज प्लायरच्या मदतीने आपल्याला एक त्याला सर्कल शेप असा प्रॉपरली देऊन घ्यायचा आहे आणि वायर गोल गोल रॅप करून घ्यायची आहे आणि जो एक्स्ट्रा तुकडा आपला उरेल तो आपल्याला आता कट करून टाकायचा आहे। ठीक आहे, असं राऊंड लूप तुम्हाला त्याच्यामध्ये मिळेल। ठीक आहे, ते आता आपण जे आपल्या इयर कप मध्ये आपण राऊंड लूप बनवलेला आहे त्या वायर मध्ये 20 गेजच्या वायर मध्ये टाकून त्याला पॅक करून घेणार आहोत। त्यानंतर आपण एलिफंटचा जो पॅच आहे, आपली वायर संपलेली आहे सो आपण थोडीशी वायर एक्स्ट्रा कट करून घेऊया, जेणेकरून आपण जो एलिफंटचा आपला पॅच आहे तो आपण पॅक करायला ती वायरची हेल्प होईल। आता तुम्हाला काय करायचं आहे, जो इयर कप आहे त्याच्याबरोबर सेंटरला वायर थोडीशी तुम्हाला रॅप करून घ्यायची आहे। त्या अगोदर मेजरमेंट करून घ्यायचं आहे, जो दुसरा इयर कप आपण बनवलाय तर त्याच्याबरोबर ते मॅच व्हायला हवं। त्यासाठी आता तुम्हाला एक हातीचा जो पॅच आहे तो तुम्हाला वायरमध्ये इन्सर्ट करून घ्यायचा आहे। आता तुम्हाला एलिफंटचा जो पॅच आहे त्याच्यामधून 20 गेजची वायर जी आहे ती इन्सर्ट करून बरोबर सेंटरला तो पॅच तुम्हाला घेऊन यायचा आहे। दुसऱ्या इयर कप बरोबर आपण मॅच करून घेऊयात। प्रॉपर बरोबर एका लेवलमध्ये दोन्ही आलेत तर तुम्ही वेअर करणार तेव्हा पण ते सुंदर आणि छान दिसेल। आता तुम्हाला 0.3 च्या वायरने जो पॅच आहे एलिफंटचा त्याला पॅक करून घ्यायचा आहे।
अशाच नवनवीन टेक्निक आणि खूप सुंदर अशी ज्वेलरी बनवून तुम्हाला घरबसल्या तुमचा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही आपली अपकमिंग बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन जॉईन करू शकता. आता जूनमध्ये बॅच आपली स्टार्ट आहे. उद्यापासून ऑफलाईन चालू आहे आणि 9 जूनपासून ऑनलाईन चालू आहे. सो तुम्ही त्याच्यासाठी ॲडमिशन घेऊ शकता किंवा जुलैमध्ये परत आपल्या बॅच असतील त्याच्यामध्ये पण तुम्ही एनरोल करू शकता. सध्या सगळ्या मार्केटमध्ये हँडमेड ज्वेलरीचं मार्केट हे खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. आपल्या खूप साऱ्या स्टुडंटनी क्लास झाल्यावरती स्वतःचा असा खूप सुंदर असा बिझनेस स्टार्ट करून खूप साऱ्या ऑर्डर्स पण मिळवलेल्या आहेत. आता दोन्ही बाजूनी आपल्याला जो एलिफंटचा पॅच आहे त्याला पॅक करून घेऊन कटरनी वायर कट करून टाकायची आहे आणि जी वायर आहे ती सेट करून घ्यायची आहे आणि जो वायरचा खालचा एक्स्ट्रा तुकडा जो दिसतोय तुम्हाला त्याला आपल्याला कट करून घ्यायचा आहे. प्रॉपर मेजरमेंट घेऊन तेवढाच तुकडा तुम्हाला एक्स्ट्रा जो आहे तो कट करून टाकायचा आहे. अशा प्रकारे तुमचे सुंदर असे एलिफंटचे इयर कप रेडी आहेत. हे घातल्यावरती खूप सुंदर दिसतात आणि मार्केटमध्ये ह्याच इयर कपची सध्या खूप डिमांड आहे. हा इयर कप तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. त्यानंतर आपण नेक्स्ट जो बनवणार आहोत तो एलिफंटचा हेअरपिन आहे. सो आता आपण एलिफंटचा जो हेअरपिन आहे तो आपण कसा बनवायचा ते पाहूयात. त्यासाठी तुम्हाला लागेल एलिफंटचा एक पॅच, गोल्डन घुंगरू, जंप रिंग आणि 0.3 ची वायर. 0.3 किंवा तुम्ही 0.5 ची वायर सुद्धा घेऊ शकता. तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही घेऊ शकता. आता 0.5 च्या वायरचा आपण छोटासा तुकडा कट करून घेतला आहे. मी ह्यामध्ये 0.5 ची वायर घेतलेली आहे बिकॉज त्याला ग्रिप चांगली असते आणि ती थोडी कडक असल्यामुळे त्याचं लूप जे आहे ते प्रॉपर खूप सुंदर असं बनतं. आता ही वायर जी आहे ती आपण एलिफंटच्या पॅचला वरच्या बाजूला पॅक करून घेऊयात. आणि त्यानंतर दोन्ही वायरचे टोक आहेत ते एकत्र घेऊन त्याला आपण ट्विस्ट करून घेऊयात. ट्विस्ट करून त्याला वरती एक असं सर्कल शेपमध्ये आपण एक लूप रेडी करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर जी वायर आहे ती आपल्याला कट करायची आहे जेणेकरून तुम्हाला ह्या हेअरपिनचा वरती लूप रेडी झाला आहे. त्यामध्ये जे सर्कल आहे त्यामध्ये युपिन घालून तुम्ही केसांमध्ये तिला प्रॉपरली पॅक करू शकता. आता एलिफंटच्या खालच्या बाजूला आपल्याला जे घुंगरू आहेत गोल्डन ते आपल्याला लावायचे आहेत. तर ते आपण जंप रिंगच्या मदतीने लावून घेऊया. त्यासाठी जंप रिंगमध्ये आपण गोल्डन घुंगरू टाकून घेऊयात. जो पॅच आहे त्याच्या खालच्या बाजूला जे होल आहेत त्या होलमध्ये आपल्याला जंपरिंग जी आहे ती टाकून जंपरिंगला आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. अशाच दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे जंपरिंगच्या सहाय्याने जे गोल्डन घुंगरू आहेत ते आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहे.
अशा प्रकारे हे पण आपण लटकन जे आहे खाली लावून घेतलेलं आहे. अशा प्रकारे तुमची खूप सुंदर अशी हेअरपिन पण रेडी झालेली आहे. ही मोस्ट ऑफ तुम्ही वेडिंग सीझनमध्ये यूज करू शकता किंवा टेम्पल ज्वेलरी जर कोणी वेअर केली तर त्याच्यामध्ये ही हेअरपिन खूप सुंदर दिसते.